बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिक्षण, इंग्रजीला पायघड्या आणि भारतीय भाषांना विरोध. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शब्दांमध्ये ठाकरे बंधूंवरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीची सक्ती आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. आम्हाला हिंदी भाषेचाही अभिमान आहे असंही फडणवीस म्हणाले. मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरनं फडणवीसांनी ठाकरेंवरती थेटपणे निशाणा साधला. या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे. अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहोत. आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे. हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही. पहिलीपासनं 12वी पर्यंत हिंदी अनिवार्य करा आणि तो रिपोर्ट उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटनी स्वीकारला. त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी सही केली, कॅबिनेटच्या मीटिंगवर सही केली. आणि आता ज्यावेळी आपल्या सरकारने निर्णय केला की तिसरी भाषा हिंदी तर शिकता येईलच, पण हिंदी सोबत कोणतीही भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल, त्यावेळी मात्र हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती अशा प्रकारचं बोलणं सुरू केलं. या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे, ती म्हणजे मराठीची. मराठी शिकावीच लागेल. कोणाची युती झाली पाहिजे, कोणाची अयुती झाली पाहिजे याच्याकरता राजकारण करणारे आम्ही नाही. या महाराष्ट्राचं हित झालं पाहिजे याकरता राजकारण करणारे आम्ही आहोत.